8 तासांपेक्षा जास्त काम कराल तर डबल पगार, कायदा काय सांगतो? तुम्ही कधी ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करता का आणि तरीही त्याचे पैसे मिळत नाहीत? जर उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज आपण भारतात आणि खास करून महाराष्ट्रात ओव्हरटाईमचा कायदा नेमका काय सांगतो ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. भारतात कामाचे तास कायद्यानं ठरलेले साधारणपणे दिवसाला 8 ते 9 तास आणि आठवड्याला 48 तास आहेत. यापेक्षा जास्त काम केलं तर ते ओव्हरटाईम मानलं जातं. दिवसात काम आणि ब्रेक मिळून एकूण वेळ 10 तासांपेक्षा जास्त नसावा आणि फार तर फार 12 तासांपर्यंत काम होऊ शकतं, तेही तुमच्या संमतीनं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओव्हरटाईमचा पगार कसा आणि किती असायला पाहिजे. कायदा अगदी स्पष्ट सांगतो की ओव्हरटाईमसाठी डबल पैसे मिळाले पाहिजेत. म्हणजे समजा तुमचा 1 तासाचा पगार 150 रुपये असेल तर ओव्हरटाईमसाठी तो 300 रुपये झाला पाहिजे. हे पैसे बेसिक आणि अलाउन्स मिळून मोजले जातात. पीएफ किंवा ग्रॅच्युटी यात धरली जात नाही. महाराष्ट्रात ओव्हरटाईमसाठी अजून एक महत्त्वाचा नियम आहे. 3 महिन्यात म्हणजे एका तिमाहीत एका कर्मचाऱ्याकडून जास्तीत जास्त 125 तासच ओव्हरटाईम करून घेता येतो. यापेक्षा जास्त काम करून घ्यायचं असेल तर कंपनीला लेबर कमिशनची परवानगी घ्यावी लागते. हा नियम फक्त फॅक्टरीसाठी नाही तर दुकान, ऑफिस, मीडिया आणि IT कंपन्यांनाही लागू होतो. ओव्हरटाईमचे पैसे कधी मिळायला हवेत तर ते पुढच्या पगारातच मिळाले पाहिजेत. ते लटकवून ठेवणं किंवा टाळणं कायद्याने चुकीचं आहे आणि 2025 ते 26 पासून ते कायदे अजूनच कडक झालेत. जर एखाद्या कंपनीनं ओव्हरटाईमचे पैसे दिले नाहीत तर त्यांच्यावर दंड, केस आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणून जर तुम्ही रोज ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करत असाल आणि तरीही त्याचे पैसे मिळत नसतील तर हे लक्षात ठेवा की हे बेकायदेशीर आहे आणि तुम्हाला तुमचा हक्काचा पैसा मिळायलाच हवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण आपले हक्क माहिती असणं हेच खरं बळ आहे.